बोंधू अशोक खरातवरती आता आणखी एक गुन्हा दाखल झालाय। शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी बोंधू अशोक खरातवरती हा गुन्हा दाखल झालेला आहे। अशोक खरातसह 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झालाय। जमीन खरेदी व्यवहारामध्ये फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावरती हा गुन्हा दाखल झालेला आहे। तर फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अरविंद बावके आणि किरण सोनावणे यांना ताब्यात देखील घेण्यात आलाय। कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप आहे। शिर्डीमध्ये बंधू खरातची कोट्यवधींची मालमत्ता आहे। सर्व व्यवहारांची एसआयटी चौकशी सध्या सुरू आहे। आणि याच संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, खरातवरती अजून एक गुन्हा दाखल झालेला आहे। कारनामे दिवसेंदिवस समोर येतात त्याचे, हा नेमका गुन्हा काय आहे? बरोबर आहे। अशोक खरात याच्या विरोधात याआधी कोणी बोलायला त्याची हिंमत होत नव्हती, झजावत नव्हतं। मात्र आता जसजसे एक प्रकरण समोर येत आहेत, फिर्यादी देखील समोर येत आहेत, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे आहेत, लैंगिक शोषणाचे गुन्हे देखील आहेत आणि आता जमीन बळकावल्या प्रकरणी हा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अशोक खरात याने त्याचे जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्या सोबत घेऊन अनेक ठिकाणी आपली प्रॉपर्टी जमा केलेली आहेत, अनेकांना भूलथापा दिलेल्या आहेत, तर कोणाला दडपशाही केलेली आहे आणि त्यांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत। अशा स्वरूपाचा हा शिर्डीमधला एक गुन्हा आता समोर आलेला आहे। 4 एकर जमीन बळकावल्या प्रकरणी मूळ मालकानेच आता पोलिसांमध्ये येण्याची हिंमत दाखवलेली आहे आणि त्याने अशोक खरात याच्या विरोधात हा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे त्याच्या विरोधात आता तक्रारींचा ओघ हा वाढू लागलेला आहे। खरातचे पाय अधिकाधिक खोलात जात आहेत। उद्याला त्याला न्यायालयामध्ये पुन्हा एकदा हजर केले जाणार आहे आणि त्यामुळे सरकारी पक्षाला त्याच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी, म्हणजे हा केवळ लैंगिक शोषणाचा गुन्हेगार नाहीये, तर याने आर्थिक फसवणूक केलेली आहे। 1-1 लाख रुपयाला 10-10, 15-15 हजाराचे खडे त्याने विकलेले आहेत, बनावट अंगठ्या दिलेल्या आहेत। हे प्रकरण समोर आलेलं असताना आता पुन्हा एकदा जमिनी त्याने कशा पद्धतीने बळकावलेल्या आहेत हे देखील आता या प्रकरणामुळे उघडकीस आलं आहे। नक्कीच, धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।